दाजी ते बघा की राव 8-10 दिवस झाला आलोय तुम्ही काय बोला ना घरच्यान त्रासले ते नाही फक्त माझ्यावर पोरगी लावू ठेपा थांब एक मिनिट मला कोणाचं पाहुण्याला बघू ठेपा असतात बघा लवकर आजच्या मग आपल्यापाशी माणूस आहे एक बघ त्याला बघू कॉन्टॅक्ट करून ती जर म्हणला आहे मुलगी तर जाऊ मग बघा हॅलो. हा कुठं आहे हाय की इथं गावात आहे. होय तर ते आपल्या मेहण्याला पोरगी बघा आहे का ठेपा कोणाचं अरे बघावं लागेल का रे? काय नाही ते मेहण्याला पोरगी बघा असं ठेपा तर मला फोन कर पोरग काय करतं काम बे? पोरग आहे का आम्हाला कंपनीत होय हाय बरं का एका जाग्यावर ठेपा. तर बघू मी इथं थोड्या टायमात तुझ्यापाशी बरं आल्यावर लावू त्या पाहुण्याला फोन डायरेक्ट. बरं बरं चालतं ठेवू का मग? हो सांगितलं काय म्हणतो ते होय ते बघ तुम्हाला ते पोरगी ठेपा लावतो कधी जायचं बघा जाऊ दे त्याला जाऊ मग घेऊ का कपडे फपडे हो कपडे चांगला चकाचक वाय कठीण दाढीचा विषय नाही कठीण केस व्यवस्थित ओके पोरगी तरी आपल्याला पसंत झाली पाहिजे जा मग काय जाऊ का? हो जाऊ मग जातो, उद्याला कपडे बघा. घेतो मी. कपडे की नवीन पिऊन हो आणले आणले ते कपडे बिपडे बघा ती माणूस येते का नाही लावा फोन लवकर आलता का? बरं कपडे चांगले आणले ना आणले ते पोरीनं बघा त्याचा पसंत केला पहिला काल ना हो. बरं चालतंय मी त्याला फोन लावतो बघा बरं येते का लवकर हॅलो. कुठं आहे काय राहणार कसं नियोजन करायचं इकडे येतो काय काम नसतं तर. मला नाही काय काम पडणार आता हुकमे कपडे फिपडे आणले त्या मग ये इकडेच मग राहणार आहे मी. बरं बरं चल मग त्याला नाही घेऊन येत पण आधी आपण चौकशी करू सगळ्या गोष्टी बघू आपण मग त्याला पोरगे बघायचे नेऊ बर बर ये राहणार आहे पण दोघं तिघ जण बसले. बरं म्हणजे मुली जाय बाबा तिथे कोण आहे कोण कसं भाव आहे कोण आहे नाही नाही तिकडे नाही इथं आपल्या गावात राहणार बसलोय रे. पोर आहे. बरं बरं आलो चालतंय ते म्हणतंय ये चौकशी करू बघू मग त्याला म्हणलं पोरानं कपडे बिपडे आणले ते बाबा मेहण्यानं जाऊ बाबा जातो बघाय मी भी तू की तुम्ही कशाला तू येतोय मी तर तसं मला नाही द्या. मी जातो आपल्या पोरगी बघायची उद्या बघायची आता नाही बघायची तरी मी मला पोरगी पसंत पडते बघू द्या चला 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 मला लगा, बघू द्या. लगा, लगा. मग तू तर मस्त काढा नाही काय ह्याच्यासाठी तुला पोरगी लवकर मिळणार नाही आव. चला राव दाजी असं नको 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 मागं येऊ नको माझ्या दाजी ऐका की नको, सांगितलं कळतं का मागं? दाजी. अरे मला पाहुणं चर्चा मला करू दे चर्चा केला बघू घे अरे मग तुला नेऊन तिथं काय डायरेक्ट पुढे आपण बघायचे का? ते म्हणले उद्या या फुटू फुटू पाठाला मला बघू द्या की घेऊन येतो की तू बस की घरात आपला निवांत खुसरा की थोडाफार तसं नाही मला दम निघायचा नाही येऊ द्या की मला दाजी तू बस इथं का अहो आला मग मी नाही बघायच्यात राहू दे मग तुला नवीन नवीन बरं जावा मग मी. शांत बस काय चाललंय पोरगी बघा जाय काय ते नाम देऊन ठेपा लावला पुरीचा तू चाललोय बघायला बघायला मेहण्याला चाललोय बघाय पुरगी आता बघ चौकशी आता चौकशी करू दे पुरीचं कसं कसं आहे विषय काय बघितलं पाहिजे नाही लाता नाही विषय पुरगी फिरगी बघितली पाहिजे काय मेहना बसला बघा कसं काय येतात बघा चला आपण दोघं जाऊ चला एखादं दोघं चांगले चला बसा गाडी एखादं दोघं जाऊ बसा 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 असलं बघून चौकशी करू बस काय करू एखादं दोघं आपण जाऊ बघा ए गुरांना पाणी पिणी जाऊ हो नको बोंबलत नको नको दाजी लवकर या आपल्याला का काम जाऊ दिला का
नका गावा घरी घरी जावा नाही येत कामाचा दिवस चाल घरी जावा काय उतरा ना काम वाढवून गेला तुझं काय आणलंय उपटायला गावात उपता की मग गावात लय मार नको लय मार थोडं मार की काय झालं काय झालं काय झालं कामाला आणलंय म्हटलं कुत्र्या उरकाची कशाला काय बोलत असतो तुझा जीव केवढा पोरे जीव लागला हे करायला बरं जाऊ द्या मोरू द्या इकडे या. तुम्ही आलाय म्हणलं खेळत कामाला असतो खाली बघा म्हणत असतो कामाला आणले कामाला तुम्ही काय करता बरं ह्याला का मारत होता अहो विषय काय झाला सकाळ सकाळ आला म्हणला असाचा विषय आपल्या गावात काढायचे विषय असा झाला की ही काय म्हणला होता चला मग आता 4 वाजले ते तरी डबा पण आणला नाही वरनं काय म्हणतोय कुत्र्या टाकी बरं त्यांनी उपटल्यावर तुला सोचल का तुझा जीव केवढा जाळ आपल्या तू बोलतोय गबत गबत आण नको आता महत्वाचा विषय राहिला इतक्या लांब आय घालाय आम्ही आलोय म्हणजे कशाला आलो जेव्हा जेव्हा मिळलं म्हणजे तिथलं तिथं म्हणजे बसता काय बघताय तुम्ही इकडे सूर्य कुठे उगवतोय बघितलं लागा पोरांना तुमच्या जीव आहे म्हणून इतक्या अडचणीतनं गाडी आणली आणि तुम्ही वरनं अजून मला असं म्हणाले नाव ठेवली तुला हा उद्या कार्यक्रम आहे पप्पाच्या मेहण्याला पोरगी बघाय काय कुठलं बघू पप्पा आपला पुढे ही होय आता येडं मेवणा होता आता येड आहे होय, येड जावे नक्षत्राव आणि पोर काय घेते ती येडं त्यांना सांग की असं करत आहे होय. तुम्हाला विश्वास ती असं करत असतात काय त्याचं कराय काय तुम्हाला घेणं जेव्हा मिळलं म्हणजे बसला उद्या जेवाय हा घेऊ रे पोरग चांगला आहे खेळतच नाही तिथं तिथं ए, करतील का कोणाचा खेळ बघा ना चापतील खाना खाना उगा आता यांनी आम्ही जर नसतो आता निभार मारत होती तुला बघ आधीच काय जिबीचा आया मग ते असताना कुठं कोऱ्या जिबीचा असू दे चांगलं पोरग आहे रागा जाऊ नको बोललेलं बरं मी काय म्हणतो पप्पा तुम्ही पप्पे आल्यावर लगेच माझ्यापाशी येऊ नका पप्पा मला उठवल तुमच्यात नाही किंवा काय होईल काय नाही काहीतरी होणार आहे फक्त पप्पाला मला येणं करून दे येड जाईल आपल्या एक टाइम कसा तरी खाण्यापिण्याचा बघतोय मस्त म्हणजे गाव फिरून येतोय पाहुण्या रावल्यात येड आहे का इथं कुठे या राहणार कोणाच्या झटून कुठे जमतं वैर अरे चाललोय आमच्या मेहण्याला ठेपा आहे पुरीचा नामदेवसाठी आहे ना त्याने ठेपा लावलाय चल मग बघायचं असतं तर चल येऊ बघू चौकशी करू कसं आहे माहिती आहे उद्या जाऊ बघा आपण चौकशी करून येऊ चालते येऊ चौकशी करू चल आमच्या मागे कुठलं कामाला असते पोरं तिकडं आहे ते होय हा इथं कामाला आले ते नामदेवसाठी इथं आहे असं आहे होय हा बघू आता काय होतं काय होतं ते जमवाय आले ते का तुम्ही जाऊ तुमच्या तुम्ही कामाला जाऊ अरे उठा की परत तुम्हाला काम करून घेऊ तुम्हाला म्हणलं ना उद्या जाय आता काय तर पोरं बसलेली काम चालू आहे त्यांचं गावात तरी करत काय झालं हे माणूस आहे होय माणसानं लय लग्न मोडलं तिने हे माणसाचं नाही बघू की मग पुन्हा करू त्या कार्यक्रम त्याला लग्न म्हटलं करू कार्यक्रम त्याचा नाही तर काहीतरी नाही नुसतं बघू थांबा तुम्ही बघून येऊ की आपण बघून येऊ राम राम या बसा हे बसा नियोजन आहे काय आता नियोजन लावला होता फोन मी मागाशी पाहुण्या बरं ती आता गावायचं बाहेर आहे ती बरं तर उद्या आपण जाऊन तेवढं टाकू फिक्स करून मग ही मुलीच्या बापाचं रान नाही ना
नाही तर काय बोल माहिती आहे मुलीचा बाप म्हणा म्हणणार मायापूरला जमीन आहे नसतं तसं काय इथनं 4-5 किलोमीटर आहेत इथनं आपल्याला अजून जायचं आणि त्याच्या विषय आपलं रान असलं जाऊ त्यांना त्याचा काय विषय नाही आपल्याला रान आहे कसं करून खाणारी माणसं आहेत मग नाही तर पुन्हा म्हणा तुम्ही काय तसलं टेन्शन होय, घेऊ नका सोडव. तुम्हाला माहिती आहे पाहुणं तुम्ही मला बघितलं असतं अरे पण मी काय म्हणतो थांब की माझं ऐक की लग्न जमावले ते किती तुम्हाला माहित असतं. असू दे की आणि मग नाही, नाही ती जोडीदार आपला आहे होय हा त्याचं जमवलं लग्न इथलंच का याच्या मेवण्याचं मेत केलं त्याला इजरा तुम्ही त्याचं बी झालं ह्याचं झालंय की आता ह्याला 2 पोर आहे ती गिराव हो मगाची नवरा बायको क्वालिटी बघितली होती हा ती चाललं होतं. हा, बोला. त्याच्यामुळे ती म्हणतो ना, सगळ्याची लग्न होते ना आपल्याला बघायला पण मी काय म्हणतो माझा काय की हा. बरं मुलगी बघायला जाऊ सगळं जाऊ त्या पोरगा आपलं काम करतो आहे कंपनीत आणि एक 2-3 एकर जमीन आहे तर थांबा की माझा आहे की मुलाचा बाप जर म्हणला का नाही माझ्या घरी डाळिंब आहे तर कसं आहे होय ना म्हणजे आईचं बरं आहे तेच हा मग काय तरी डाळिंब नाही काय नाही मला त्यांचं सगळं माहिती आहे तुम्ही फक्त तसलं टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला लग्न जमलं ना लग्न झालं झालेल्या दिवशी तुम्हाला कपडे पोशाख काय पैसे मागले तर काय 1,000-2,000 रुपये मध्ये ते माणसं दिलं पाहिजे तुमचा खर्च होईल. तुम्ही तिकडे जावा मी काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे का हो का मला पटत असलं तर होय मला नसलं पटत उद्या बघायला जाताना मला 2,000 रुपये द्यावं लागतं. तर तो काय म्हणाल जमवा द्यायचे असतं मग तुमची तुम्ही बघा आपल्याला काय ह्याच्यात काय पेंजात काय पडा म्हणतो बोला. मी काय म्हणतो उद्या आपल्याला जावं लागेल उद्या 4 चाकीचं नियोजन करा तुम्ही मोटरसायकल तमाशा काय करणार का गाड्या तिथं बी छाप पडली पाहिजे आपली पोराची साईट आहे खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे पाहुणं 4 चाकीत जाऊ कसं आहे उद्या आमचा मेहना आहे त्याला पण घेऊ मेहण्याला बघा नाही त्याला काय की त्याला पोरग तर लागणार का बिगर पोराचं आपण काय बघू पोराला पोरगी पसंत पाहिजे. हे आमचा भाव आहे हो का हे मिळून आहे हा, काही मी पाहुणे एवढे संग घेणार आहे बघा नाही, ना पोरगी ठीक आहे. आपल्याला- आता माझे मित्र कुठे तुम्हाला सांगतो आज पत्र त्यांनी मला सोडून मी त्यांना गेलो नाही आणि ती मला नाही ती गेली का इथं राहणार नाही, त्यांच्या नाही, पैसे तुम्ही जाईल हो का, तुम्ही लय जणांचे लग्न केले ते मग आम्ही तुमच्या काय करू माहिती का उद्याला जाऊ आपण काय आणि ते 5-6 माणसं घेऊ मग तुम्ही त्या मुलीच्या बापाला सांगा पाहुणे येणार आहे सांगतोय तुम्ही अहो मी त्यांना फोनच करायचो पण तेव्हा ती म्हणले ती एक अर्धा तास लागेल नाही, फोन करू आपण त्यांना निवांत फोन करू नाही काय अडचण राहू जायचं फिक्स 100% जायचं झालं मी आमच्या मेहण्याचा फोटो मुलाचा फोटो पाठवलाय त्यांना पाठव मुलीच्या बापाला तू तुम्हाला बायोडाटा मी सगळा दिलाय की तुम्ही सगळं आता तुमची बी गुण बघा कशी जुळते ती नाहीत परत अजून तमाशा नको आमचं पोरगा काय असेल करू? पोरगी. नाही. हो का पोरगी उद्या- जावा की माझा हा. का पोरगी एक नवरा बायकोला पसंत जर पडली ना दोघं बामणाकडे जाऊन लगेच सुपारी फोडू हा कसं आहे कसं नाही काय नाही आपलं बरं तुम्ही त्याला सांगा ती पाहुणे कशी तर आपण घरी जाऊ पाहुणे 1 नंबर आहे ती चालतंय बरं आम्ही जाऊ का आता? जावा ते जास्त फक्त डोक्यात पाहुणं काय 2 एखादं मिळतील हो का तुम्हाला सगळं थांबा जुळल्यावर ना सुपारी फुटली का नाही उद्याला तुम्हाला 5,000 रुपये देईन. नाही 5 नाही माझं सर्व्हर झालं त्यामुळे म्हणलं 2 एखादं मिळालं मी पण कामाच्या कपड्या वालोय मी तर कुठे पैसे नाही चालतंय असं फोन पेला तुम्हाला पोशाख तुम्हाला काय झालं? त्याचं काय होती नसलं तरी चालतंय त्याचं काय असतं फोन पेला पण पैसे नाही बरं असू द्या जावा मग तुम्ही आता आमचे मित्र घेऊन चला उद्या की मग सकाळी- चहा तरी पिऊ चला नाही तर राहणार आपण आलो आता घरी जायचं घरची आहे ती बरं, नाही चालेल. उद्या जाऊ पाहुण्याला तुम्ही सांगा आता. आम्ही येणार आहे म्हणून हो हो, चालेल. येऊ का मग अरे बस की तू कुठं चाललाय ए इकडे पोरांनो या इकडे पोरांनो येड्या हो तुमच्यासाठी काय काय करावं लागतंय आणि काय काय नाही त्याला लागा गोतांड फिक्स झाले उद्या जायचं उद्या कपडे बिपडे नाही तर असं येतात धरून आणल्यावर तुम्हाला पहिल्यापासून सवय आहे आणि चालतं जावा मग तुमचं तुम्ही आता आम्ही बी जातो ती पाहुणे गेले ती त्यांना मागितलं होतं पण ती काय वाईट थोडं त्यांचं बी सर्वरचा पाहुणे 100 उद्या त्यांचं तिथं सुपारी फुटली 5-6 हजार देतो म्हटलं तुम्ही उद्या कामच करू तिथं बी जेवण परत आपण मी जेवण घालतो चला तुम्ही. एवढं घेतो करून तुम्ही घ्या करून आणि उद्या सकाळ फक्त तयारी लागा ना तू उगाच अजून तो पाठच ए, चला बरं आधी 2-3 पगार बुडाला जाऊ का मग चला वरचा बसायचं साहित्य सर दाजी मी नवरदेव हाय की राव असं का करताय मग तुझं लग्न जमा चाललोय की वर बस की तिकडे साईडला नग मला मोर बसू द्या की नको जाय माग बस का हो दाजी अरे कसं आहे पाहुण्या रावल्यात आम्ही पुढं आहे तो माग बसायचं म्हणजे आम्ही त्याला काय म्हणणार पोरगाम सगळं ऐकतोय म्हणजे तू इथं फुगरेपणा करायला लागल्या पुन्हा कसं लग्न जमून काय करतो तुझं मग जमावणार ना फिक्स हा तू वर जा तिकडे जा बाय बरं जातो मग जा बाय मग म्हणजे आम्ही त्यांना काय म्हणणार काय ऐकतोय
कुठे निघालाय चाललोय लग्न जमवायला येत नाही हो, चला की चला ही कारफ्यू करायची होती ही मोठी लग्जर केली काय करायचं आता चला या चला बसा लग्नाला या पाहुणं राम 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 तुम्हाला काय आणा म्हणलं तुम्ही काय काय झालंय घेऊन माहिती आहे का गाड्या मस्त 2-3 घरी आहेत त्या पोरं ठोरे घेऊन गेले मला ह्यांना काय म्हणलं कशाचं टमटम काय? आपण जाऊ आबरूचं खोबरं व्हायचं काम अहो, तुम्ही मला चर्चाकी आणली बा कुठली पण चर्चाकी अशी जाईल चर्चाकी राव ही चर्चाकी आहे होय, तुम्ही राव पोरं भरायचं आहे जेवण, हा? हे शिकवायचं सवय ना आपलं काय शिकवण आहे बरं झालं पाहुणं माझं तुम्ही मनाव घेतलं नाहीतर काय आणतो नवर देव आहे होय. मग काय त्याला वर बसावला राव त्याला इथं गरम होतं म्हणून हवेला अरे बसायचा काय जसं होईल तसं होईल चला त्याला उलटी टुकी घालणार आहे खाली चला तुम्ही. अहो, असं त्या पाहुणं तू मागे खाली ये, खाली ये. काय करता काय पाहुणं तुम्ही तर शान सुरता असली गाडी आहे त्याची वय राव अहो, काय करायचं काय पाहुणं हे असलं लगीन मोड ती ही झालं का ना भांडा तांडा तर वाचलं नेते मोडायला तुम्ही काय म्हणला मुलीची आई बापाची गरीब आहे पण चर्चाकी आणली की तुला कशाची असते गरीब? म्हणून आम्ही आपलं बारकं कशाची टमटम आणलंय ए पोरा बस खाली आता चला जाऊ द्या जाऊ दे चला बसा खाली हे कर, जनावर आहे बघ. पाहुणं नवीन आहे, टाका. अरे राव, ते कुठं तो दावायचा आहे होय. हे बेल नाही होय, हे बेल नाही होय. पाहुणं, तुमचं पोरगा, पाहुणं, काय म्हणून चाललंय, जाऊ द्या मग. पाहून आणले पाहुणं, त्याच्यात म्हणतं मोडलं म्हणतं. आपल्या गाड्या टाकू द्या. तुम्हाला सगळं खुश करणार आहे थांबा, शांत बसा. नका असल्यात आणते ते हाडं दिली झाली काय काय नका करता लावू. तुमचीच पाहुणे तुमचंच भाऊ आणि तुमचं साडू आहे आम्हाला माहिती आहे होय. आम्ही तर एशी बसतो एशीच्या ही गाडीत आमची पोरं असले ते ती होय मोडायचं असलं असल्यावर कुठं तुम्ही असतं आणलंय होय? टमटम. जमवायला आलाय का मोडायला आलाय तुम्ही पाहुणं असू द्या जमवा आता माझं काय. ही पोरीच्या घरच्यांचे ही सगळं आहे चला राव तुम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही केलंय सगळं. दाजी पोरगी कुठं आहे त्याचं लग्न करायचं पण ह्याला लय काय झालं मोरच पडतंय आपली पाहुणे येतील, लाजू नका. नवर देव. या. राम राम पाहुणे. राम 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 सासरे बुवा. लय उशीर झाल्यामुळे काय रागा फिरवला नाही ना गेला आज आपलीच पाहुणे आहे ती, काय आहे नाही नाही आमची गाडी बंद पडल्यामुळे दुसरी गाडी आणली नवर देव इथं आहे तू खाली तुम्हाला कुठं न्यावं का नाही न्यावं का नाही? बस खाली. तू बी काय लाडकाना बस इथं जाता कशी का लावताय कशाची गाळ लावली तुझी मग तुला पुढच्या बस वाया आणलाय काय बरं पाहुणं पाणी काय थांब की काय वासा वासा करतो या थांब की नवर देव वाट थोडा बस संगीता त्या पोरीला आवरायचं बघा तुम्ही हा ना गाडी म्हणले, आम्ही लय लांब आलो उशीर गेलो. काय सकाळनं वाट बघतोय तुमच्या हल्ल्यापासून आता
आमची ग बसकी ताबरू घालू नको चापाटलेली पोह्याचं घरनं खाऊन पाहिजे कशाला काय? हा? त्यांना बाहेर ना नको जेवच काय केलंय थांब की आताशी अजून पोचलो नाही तोवर तुमच्या अंगावर दे घेतलं तिला का अरे बघ काय ते आपण तिघांनाच एक येड्यावानी तुझ्या तुझ्या सकाळ तुझ्यामुळे आम्ही काय खाल्लो नाही गबस गबस ते कुठे न्यावं का नाही तुला एकदा जमवायचं का तुझं किती जमवायचं तू आल्यापासून खुर्च्या काय धरतोय काय तुझं चाललंय यान मागतोय तू खुर्च्या मागतोय काय चाललंय नेमकं ताजी पोरगी बघा. 5 मिनिटं ते नाही पोरगी थांबकी वय दम निघाल का नाही थांबकी 2 मिनिटं काहीच न लावतो पाहुण्या लावल्यात उठवून शांत बस की 2 मिनिटं यातला नवरदेव नेमका कुठला आहे हे काय दिसतोय नवरदेव टोपीवाला पण मला वाट ते काळ बहिरच दिसतंय बघ. मला बी तसंच वाटतंय नेमकं नाव ठेवायसारखं तिथं जर आबरू गेली तुला चापतो तर तिथलं लग्न जर मोडलं तर तुला मी कुठं पोरगी बघा येणार नाही काय नाही फिक्स जमवा तेवढं बस की माणसांना नाव ठेवायसारखं करू नको शांत बस पोरगी आडगी असं करू नको नाही तसं नाही पाहुणं काही पोरीचं बघा इकडून काय घ्या आम्ही बिले लांब आलो आम्हाला जावं लागलं पावसाळ्यात दिवस आहे काय मला झालं तर माहिती पोरगी दाखवायची हा बा पण पोहाला थोडं इचरू द्या की पोरगा कामाला कुठं आहे? मी इंजिनिअरिंगला आहे पगार किती आहे तुम्हाला? हाय 1.5-2 लाख पोरगी खुशमध्ये राहील कुठल्या कंपनीत आहे तुम्ही? अहो इंजिनिअरिंगला कंपनी नसते हा आयला होय होय असं आहे काय? बर 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 की पोरग इंजिनिअरिंगला हाय आणि तू पिन ही नाव तर का तसं केलाय नेमका पोरग सिटीत सगळं राहतं पाहिजे साधी माने आपल्या गावाकडे आपण राहणीमान आहे तसं राहतंय ती आता जरी सुटू बुटू घालून तुम्ही म्हणला असता तशाला म्हणलं गरीबावले आपलं चल तुम्हाला काय आम्ही परिस्थिती लय मोठी आमची परिस्थिती आहे, तुम्हाला गरीबावले दावतोय फॉर्च्युनर आहे की आमच्याकडे पण तरी बी आम्ही टमटम घेऊन आलो थांब की इरकी ह्याला पाहुणं कुठं नेलता नाही पोरगी घरी बघायला दिले जा मान थांबते बस त्याच्या गे- ए, आता लाकवा भरला का काय दाजी गेली त्या सांग त्या सांग दाजी गेली की कोतळा बसला हा ना मुलीला बसवायचं पाठव हा. टाकलं बघायचं अजून थांब दाजी पोरगीला दिली शांत बस थांब. इचरू बाई शाळा किती झाली तुझी 10वी स्वयंपाकी सगळी तुला नाही आला तर चालेल की दाजी अरे स्वयंपाक आम्हाला पाणी कोण घालायचं मी आहे की बाई तुला सगळं येतं का स्वयंपाकी येतो की. दाजी, असू द्या की मी आहे की बोलायचं कोण करायचं आहे की मी बाई तुमच्या किती माहिती आहे नाही जमलं तर चालेल माहिती की मी आहे की. आहे आमच्या मग घरी येते पण कोणा म्हणजे आम्ही क्षण काढत नाही काय नाही आहे की मी दोन पोरं. बरं, चालतंय. हो का पाहुणं पोरगी लय लाडाची हाया आणि एकुलती एक पोरगी हाया तिला काय येत नाही सगळं तुम्हाला करायला लागल हाय का तुमच्या कसं तुम्ही सांगा. तुमच्या पुरला काटा सुटोच मामा मुली घरात बाहेर निघणार नाही आमच्या पोरगी लाडाची तिला काय येत नाही तुम्हाला असली पसंत तर सांगा मग तिथनं पुढं काय असेल ते आपण बघू मग अहो, मी आहे की मी नाही त्याला त्रास पडू देत. बाहेर चला. काय तुझा काम आहे, हे चाललंय. माझं जमवून जावं की त्यांची चर्चेवर तुझं काय मध्ये तुझं काय मध्ये इथं जमवायचं चाललंय पोराचं. तुझं काय मध्ये अरे तुझं काय मला पोरगी इतकी आवडली आहे. अरे पण ती पोरगा आणले नाही, तुझं नाही. काय मध्ये माझं जमवा त्याला काय तू काय याडा बिडा नाही, झाला नाही, काय? माझं जमवा. मारते नी इथं माणसं असू दे. आपल्याला. इट घाल, इट घेऊन डोक्यात फोडून अरे कशाला तसलं करतोय काय बी माझ्या ना तुमच्याच पुढील अल्ला काय का बघा याडा झाला का तू माणसं मारते ना का आपल्या आम्ही कशाला नाही नाही माझं जमवा पाहिजे मला नाही काय सांगायचं चल तिथं बघू तरी काय त्यांना किती दिला तुम्ही पैसे
2-4 हजार देतो माझ्या 10,000 देतो की मी. अरे 10,000चं नाही बच्चन तू तर ते बघ कसं होतं ते बघू अजून काय नाही तर म्हणला तुला ह्याच्यासाठी मी कुठे नेलं नाही ना आणला तर ह्याचला राडा केला बघायचं आता चला. चल लागा तू काय बोलत होता बाई? नाही काय याचं काम होतं ते जाताना ती न्यायचंय त्याला औषध गुरांचं चाललं पैसे जेवाय नाही आलो ह्याचं बघू दे की ही जे उतावळं झाले थांब का उतावळलं बरं तुला ना मग दापा की. ए बाबा ग बस की बसली बसू दे की पाहुणे हे असलं कशाला पोरगा आणलं? नाही ते गप्प शांत बसला थांबा. पोरगा पसंत आहे का हाय. तुला मुलगी पसंत आहे? मुलगी पसंत आहे का हाय 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 आहे का नुसता म्हण नको नाही हाय फिक्स परत राडा नको इथं माझ्या नसतो जाया लागायची काय माझ्या मागं आणले तुम्ही नामदेवराव काय म्हणता तेवढं फिक्स करा हो चला की पडायला खोली. मामा मामा हो सगळं आहे. जरा व्हायचं येडसारच वाटते हो मला. जाऊ दे म्हणून दे होय म्हणा नसतं त्यांना आता करायला उद्या बघू आपण दुसरं पोरगं माझ्या शेजारी बसले कसं वाटतंय तुम्हाला नाही, त्याच्यापेक्षा एक नंबर वाटते. आहे ना उद्या त्याच्या असं करू त्यांना घालू नंतर मग तुम्ही त्याला घेऊन येतो मी गाडी हा. नाही ते कोणाला आता लावल्याच्या पाणी घेतलाय. जाऊ दे आता मरू दे आता आले पोरग मला पसंत मला बी दावलं होतं वेगळंच कुठं वेगळंच निघले चला तिकडे चला. असू दे असू दे. नाराज करायला नको कोणाला चल हा. बर या तुम्हाला कळवतो आम्ही. बरोबर चालतं सांगा आम्हाला बाय. दाजी लगीन पुरगी दाजी काय रे चल घर बाहेर दाजी माझं लगीन दाजी माझं लगीन दाजी माझं लगीन काय तर काय मार खायची दक्षिणा आहे असलं कुठं जमवाजमी असती होय. ठीक आहे असं करते दाजी लगीन दाजी लगीन दाजी माझी लगीन माझ्या आपण चार माणसं गप्प आहे ना लग्न करायचं दाजी माझं लगीन काय नाही पूर्वीच्या पोरावानी करून आलाय गाडी दे तू जा मुळायचं का ना तुला कळतं भेटलं नाही आला काय भानगड तुला सांगतो बच्च मार खायचं करू नका. नाही जाईल हा का मार खायला काय आपण काय काय नाही मार खायला नाही दापायचं आपण आम्हाला कळू दे काय तुमचं डॉक्टर ठेवायची याला दाबतो तुझ्या मार खायचं काय करू नका. मार नाही खातो. राम 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 या राम 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 राम. दाजी की ही खाली पाहुणा तुम्हाला मानल्यावर पोरगा हा हाय का पसंत म्हणजे काय मुलगी तर त्याने बघितलेली आहे सगळं झालेलं आहे पोरगा चांगला. हाय ना पोरगा नाही काय ती पोरग पहिलं आणलेलं तुम्ही बघितलं की पोरग ती काय चक्र मासल्यावानी होतं पहिलं. आधी बघितलं पोरगी बघितली लागलं येडेवाट नाचायला आणि भाव चालती. भाव चालला. आणि त्यामुळे पोरग चांगला आहे काम धंदा करता सगळं व्यवस्थित आहे पोरग करू आपण सुपारी फोडून टाकू. चालतंय मग हा मग आता काय करू माहिती आहे त्या पाहुण्यांचा काय कोण आला नाही आपण समोर जाऊन विचारू काय आहे ती विषय नाही गाठ घेऊन इथून घ्या. गाठ घेऊन आपली इच्छू चला करू आपण काय ते. चला
काय त्या पाहुण्यांचा सारखा फोन येतो 2-3 दिवस झालं मी काय फोन उचलला नाही तुमच्यामुळे. अहो आता ही पाहुणा कसा आहे बघितला होता मी त्याच्या पाहुणा चांगला आहे म्हणून त्यांचा फोन उचलला नाही उचलला सारखा नाही. फोन येतोय त्यांचा ऐकलं ना आधी पोरगत असलं आणि ती कशाला मोकार तमाशा सकारल्यावानेच पोरग मला दिसत होतं ते. कशाचं पोर आहे वय पाहुणा कार्यक्रम हा करून टाकू सुपारी काय अडचण नाही ती जाऊ द्या ती पाहुणे गेली. मला नाम्या परत चांडा तुम्ही मगाशी म्हणला ना मला रानात आपण बघायला गेलो की तुमचं ऐकलं मी बरं झालं. मी सांगत होतो का नाही तुम्ही त्यानं लय जणांचं वाटवलं केलंय. मग ते आपल्या पोराला नाव ठेवते ती आणि आता दुसरं पोरग आणलंय तिथं तयारी मग आपल्या सगळं कार्यक्रम करू. राम राम पाहुणं येऊ का येऊ का जाऊ तू जाऊ का अहो, सुपारीचा काय काय बरं, अहो, अहो, सुपारी सुपारी फोडायची. मामा लय पाय दुखायला लागले मामा म्हणलेला मार खायचे काय दक्षिणा करा तुला पहिलं बस म्हणते मार लक्ष मार खायचं लक्ष नको अरे मला माहिती आहे, शेवटी मार मार चालला खायचे. चालला जेवण करायचं मार चालला बा. माझी जपली तरी हजार बी राहिलं 500 राहिले शेवट मारून नशिबात मिळला वैर माझ्या रे बाबा आज आलं तुमच्या घरी आहे का